नमस्कार. आज आपल्या आयडीटी एज्युकेशन्सच्या फॅशन डिझायनिंग क्षेत्रातल्या पॉडकास्टसाठी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत अर्चना मोरे मॅडम, ज्या फॅशन डिझायनर तर आहेतच, पण भारतात बसून आज भारताबाहेर वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांचं फ्रीलान्सिंगचं काम, फॅशन डिझायनिंगचं काम चालू आहे. आणि नक्कीच आज आपल्या फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांना त्यांचं बहुमूल्य असं मार्गदर्शन मिळणार आहे. सो थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही आमच्या या पॉडकास्ट इव्हेंटमध्ये आलात. तर नक्कीच आज बऱ्याचशा गोष्टी आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडतील, ज्या फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठीच नाही तर फॅशन इंडस्ट्रीसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं असेल. माझा प्रश्न असा आहे की ज्या वेळेस एखादा विद्यार्थी फॅशन डिझायनिंग या कोर्सची सुरुवात करतो किंवा त्याच्यामध्ये एज्युकेशन घ्यायला सुरुवात करतो, तर ते एज्युकेशन घेत असताना त्या काळामध्ये त्यांनी कोणते कोणते स्किल्स डेव्हलप केले पाहिजे? ओके. द फर्स्ट ऑफ ऑल आय विल से की आता आपण बघतो की डिजिटल वर्ल्ड आहे हे. सो 21st सेंचुरी आहे, जेनझीज आहेत सर्व. सो दे आर अट्रॅक्ट टू द डिजिटलाइज्ड आणि पूर्ण इंडस्ट्री जी आहे आता आपण बघतो AI बेस्ड झालेली आहे. सो डेफिनेटली दे शुड मोर फोकस ऑन द डिजिटल जे आहे. सो कॅड आहे फॅशनमध्ये जी कॉन्सेप्ट आहे, सो त्यावर मोस्टली फोकस केलं पाहिजे. बट यू कॅन जम्प ऑन द कॅड डिरेक्टली. तुमचा बेस हा क्लिअर असला पाहिजे. सो फॉर द बेस आपल्याला ती मशीन ऑपरेटिंग मशीन चालवणं हे इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर फर्दर स्टेज इज इलस्ट्रेशन. डिझायनर इज द ब्लाइंड विदाउट द इलस्ट्रेशन्स. सो तुम्हाला इलस्ट्रेशन मॅन्युअली आलं पाहिजे, दॅन यू कॅन गो फॉर द डिजिटल. सो हाताने तुम्हाला स्केच करता येतंय का? Thereafter you should focus on the various softwares in जे फॅशनमध्ये सॉफ्टवेअर यूज होतात त्याचं तुम्ही प्रॅक्टिस करा. बट फर्स्ट आय विल से की तुम्ही जे हँड एम्ब्रॉयडरी आहे तुमचं मॅन्युअली मशीन वर्क जे आहे की तुम्हाला कटिंग, स्टिचिंग, ड्राफ्टिंग हे मस्ट आहे. बिकॉज आय नो की डिझायनर जो आहे तो मशीन वर्क नाही करत इन फ्युचर. तुमचं जे फ्युचर असतं की यू आर अ डिझायनर, बट स्टुडंट्सला ते ग्लॅमर जे आहे ते खूप एक पेशन्स ठेवले पाहिजे तुम्हाला त्या स्टेजपर्यंत पोहोचण्यासाठी. फर्स्ट ऑफ ऑल यू शुड हॅव टू बी प्रॅक्टिस लाईक अ टेलर. सो टेलरिंग ज्या स्किल्स असतात त्या तुम्ही आधी लर्न करा, त्या एक्वायर करा. दॅन ओनली यू कॅन इन फ्युचर तुम्ही जेव्हा तुमचा ओन सेटअप टाकतात किंवा तुम्ही इंडस्ट्रीजमध्ये जातात, तुमच्या अंडर जे वर्क करणारे टेलर्स आहेत त्यांना तुम्ही एक्झॅक्टली गाईड करू शकतात. बिकॉज बेस इज मस्ट. येस, खूप सुंदर आन्सर दिला मॅडम. आता तुम्ही भारतात राहून भारताबाहेरच्या देशातही कामं करता. फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांना फॅशन डिझायनिंगचा कोर्स केल्यावर फक्त एवढंच वाटतं की आता मी फॅशन डिझायनर होणार, म्हणजे स्वतःचं बुटीक टाकणार किंवा स्वतःच्या ऑर्डर घेऊन स्टार्टअप करणार. पण फॅशन डिझायनिंग क्षेत्रात अशा अजून कोणत्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत की ज्याच्याकडे विद्यार्थ्यांनी फॅशन डिझायनर झाल्यानंतर बघितलं पाहिजे? गुड. सो लाईक मला सेल्फ प्रमोट मी केलं आहे ॲज अ इंटरनॅशनल फ्रीलान्सर. सो दीज आर द अपॉर्च्युनिटीज टू ऑल. पण आपण ते कनेक्ट झालं पाहिजे. लाईक मला सुद्धा हा स्कोप मिळाला. माझं ओन यूट्यूब चॅनल आहे, त्याच्या थ्रू मला माझे जे ऑर्डर आहेत किंवा माझं जे पार्टी आहे की जे मला ऑर्डर्स देतात, सो ते अप्रोच झाले. सो दॅट इज द प्लॅटफॉर्म्स की तुम्ही तुमचं जे डिझायनिंग आहे ते तुम्ही सोशल मीडियावर तुम्ही प्रमोट करा. सो द पीपल विल कनेक्ट टू यू अँड दे विल नो की काय तुम्ही एक्झॅक्टली काम करतात. सो सेम वे मी ड्राफ्टिंग्स आणि माझं सेशन होतं यूट्यूबला पॅटर्न मेकिंग आणि ड्राफ्टिंगचं. सो दॅट कॅड रिलेटेड व्हिडिओज आहेत माझे. सो ते त्यांनी बघितले आणि दे कनेक्ट टू मी. त्यांनी ऑर्डर मला प्लेस केली ऑन द दॅट प्लॅटफॉर्म. यूट्यूबच्या कमेंटमध्ये मला होतं आणि त्यांनी त्यांचा ईमेल ID अँड ऑल डिटेल्स मला शेअर केल्या की विल यू वर्क फॉर अस. सो दॅट इज द करेक्ट वे. आणि देन मला तिथून मला एक प्लॅटफॉर्म मिळाला. सो एका डिझाईनचे ऑलमोस्ट इंडियन INR ॲपमध्ये आपण काय काउंट केले $250 मला मिळतात. इट मीन्स की मोर दॅन 11,000 to 15,000 नाव डेज इट इज मच. सो एक डिझाईन तुम्हाला फक्त कॅडचं ड्राफ्टिंग जे आहे ते जमलं पाहिजे. सो मी ते केलं आणि मला त्यातल्या ऑर्डर्स त्यांच्याकडून येत असतात. बट there is a challenge that should be innovative. They give the task to us. सो ते इनोव्हेशन अगेन आहे. तुम्हाला बेसिक ड्राफ्टिंग नाही करायचं आहे, इनोव्हेटिव्ह पॅटर्नसाठी आपल्याला ड्राफ्टिंग करायचं असतं. खूप सुंदर मॅडम, आणि खूप इन डेप्थ त्याची माहिती तुम्ही आम्हाला दिली. रॅम्प शो, बुटीक ट्रेन, स्टायलायझिंग हे जे मोठे मोठे इव्हेंट्स होतात
Okay. यामध्ये विद्यार्थी पार्टिसिपेट होतात. आता IDTचा पण एक खूप मोठा फॅशन शो राईट. वर्णिका फॅशन शो झाला. विद्यार्थी त्यात पार्टिसिपेट करतात, त्यात भाग घेतात, त्यात चांगलं त्यांचं वर्क प्रेझेंट करतात. याचा फायदा एक्झॅक्टली विद्यार्थ्यांना पुढे कसा होतो? येस, IDTचं मी बघितलं आहे की दे आर सो मॉडर्नाइज किंवा आपण कंटेम्पररी जो एक्झॅक्ट प्लॅटफॉर्म असला पाहिजे फॅशनसाठी तो तुम्ही दिलेला आहे स्टुडंट्सला. अँड आय सी की व्हेरियस इव्हेंट्स यू कंडक्ट लाईक द फॅशन शोज. सो फॅशन शोमध्ये तुम्ही जे क्रिएटिव्हिटी करून घेतली स्टुडंट्सकडून, सो दॅट इज मच मोर इनफ टू द स्टुडंट्स ॲट द स्टेज. बिकॉज काय की एक फॅशन शो कशा पद्धतीचा झाला पाहिजे त्यासाठी एक बेस जे प्रिपरेशन असतं ते स्टुडंटला माहिती आहे. IDTच्या सर्व स्टुडंटला एक बेस माहिती झालं आहे आता की येस फॅशन शो करायचा ऑर्गनाईज, सो कसा करायचा आहे. सो दॅट स्टुडंट ज्यांना हे नॉलेज आहे, जे पार्टिसिपंट्स होते और व्ह्युअर्स होते फॅशन शोचे, दे कॅन इन फ्युचर ॲज अ इव्हेंट मॅनेजर किंवा फॅशन शो ऑर्गनाईज करू शकतात. दॅट आफ्टर तुमची डिझायनिंग इंडस्ट्री असेल, बुटीक असेल, तर तिथे डिझायनिंग काय असतं, थीम बेस्ड डिझाईन कसं केलं जातं. इवन इन द फिल्म इंडस्ट्रीज माझे काही स्टुडंट्स आहेत, दे आर वर्किंग इन इंडस्ट्री. सो इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला थीम बेस्ड वर्क करायचं असतं, यु नो. सो ते फॅशन शोमध्ये स्टुडंट्सने ऑलरेडी केलं आहे. दॅट नॉलेज विल यूज दॅट. आता ज्यावेळेस फॅशन डिझायनर काम करतो किंवा फॅशन डिझायनिंगचं एज्युकेशन घेतो किंवा आफ्टर दॅट फॅशन डिझायनर बनतो, देर इज नंबर ऑफ स्किल्स असतात. Right. त्या स्किल्समधलं टेक्निकल स्किल हे कोणतं असणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना? ओके. ॲज सच फॅशन डिझायनर आपण जर बघितलं तर टेक्निकली दे शुड स्ट्रॉंग इन इलस्ट्रेशन. द फर्स्ट प्रायोरिटी शुड बी फॉर द इलस्ट्रेशन. दॅफ्टर पॅटर्न मेकिंग इज ऑल्सो मच इम्पॉर्टंट बिकॉज तुमचं गार्मेंट आहे ना त्याचं बेस पॅटर्न आहे. यु नो, टेक्निकली तुम्हाला जे ड्राफ्टिंग म्हणतो आपण, बरेच जणांना तो युजलेस पार्ट वाटतो. ॲज सच बरेच स्टुडंट इग्नोर करतात ड्राफ्टिंग अँड कटिंग. टेलर देख लेंगे हम तो डिझायनर बनेंगे असं एक असतं. बट नो, तुम्ही ते बेसिक जे आहे पॅटर्न काय असतं, ड्राफ्ट काय असतं, बेसिक शिका. आणि क्रिएटिव्हिटी ऑब्वियसली, सो क्रिएटिव्हिटी तुमची त्याच्या नंतर येते. सो बेसिक ड्राफ्टिंग आहे, तुमचं पॅटर्न मेकिंग आहे, इलस्ट्रेशन इज द हार्ट ऑफ फॅशन. इलस्ट्रेशन आलं पाहिजे. आणि नाव डेज यू शुड गो फॉर द डिजिटल. सो इलस्ट्रेटर आहे, फोटोशॉप आहे किंवा कोरल आहे, ॲज सच अदर जे सॉफ्टवेअर्स आहेत ते सुद्धा तुम्ही लर्न केले पाहिजे. खूप खूप सुंदर आणि एकदम छोट्या वेळीने तुम्ही खूप मोठं आन्सर आज इथे दिलेलं आहे मॅडम. फॅशन डिझायनिंग क्षेत्रात सर्वात मोठे चॅलेंजेस विद्यार्थ्यांसमोर काय असतील? ओके, द चॅलेंजेस यु नो, जिथे हार किंवा जीत होती असं म्हटलं जातं. सो चॅलेंज आपण ॲक्सेप्ट केले पाहिजे. देर आर प्लेंटी ऑफ चॅलेंजेस बिकॉज ही ग्लॅमरस फील्ड आहे. आपण स्वतः एक सेलिब्रिटी आहोत. डिझायनर्स आर द सेलिब्रिटी आणि आपण त्या पद्धतीने स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे. लाईक एक मूवी आली, मूवीमध्ये एका सेलिब्रिटीवर कमेंट असतं, ही इज अ फ्लॉप स्टार किंवा मग स्टार और फ्लॉप हिरो, है ना. सो फ्लॉप शो पण होऊ शकतात किंवा तुमचे जे शो असतात ते गुड छान पण होऊ शकतात, फेमस होऊ शकतात. सो इफ यू वॉन्ट टू फेमस दॅन तुम्हाला वेगवेगळे रोल्स प्ले करावे लागतात. ओके, सो ते वेगळे रोल तुम्हाला जमले पाहिजे. आज तुमचा शो फ्लॉप झाला दॅन तुम्ही गिवअप नाही करायचं. यू शुड हॅव टू रेडी फॉर द नेक्स्ट शो. ठीक आहे, शो मस्ट गो ऑन वॉट एवर इट इज. कि मला किती फेल्युअर्स आले, सो गिर जाओ फिर से उठो. सो वो बहुत इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला स्टँडअप केलं पाहिजे, स्टँड आउट केलं पाहिजे. देर इज खूप सारे डिझायनर्स आहे, खूप इंडस्ट्री वास्ट आहे, सर्वच क्रिएटिव्ह आहेत. एव्हरीबडी इज क्रिएटिव्ह बट यू आर द बेस्ट. ओके, सो आपण स्वतःला बेस्ट समजलं पाहिजे आणि ते बेस्ट ऑफ द बेस्ट आपण देण्याचं ऑलवेज ट्राय केलं पाहिजे. डिमांड काय आहे अकॉर्डिंगली आणि सध्याचं जे करंट ॲटमॉस्फिअर ट्रेंड आहे त्याचं आपण स्टडी करून किंवा ते नॉलेज आपण घेतलं की क्रिएटिव्हिटीवर फोकस करून वी कॅन ओव्हरकम टू द जे काही ऑब्स्टॅकल्स असतील, प्रॉब्लेम असतील त्याला आपण फेस करू शकतो. ओके, आपल्या या इंडस्ट्रीमधल्या फॅशन डिझायनर्स आणि फॅशन डिझायनिंगचे विद्यार्थी असतील. आता सस्टेनेबल फॅशन हा एक टाईप सुरू झालेला आहे. राईट. या सस्टेनेबल फॅशनला कशा प्रकारे तुम्ही बघता? सस्टेनेबिलिटी जी आहे ती आपण फोकस केलं पाहिजे, यु नो, बिकॉज न्यू रिसर्च होत असतात.
आणि ते रिसर्च जो आहे तो असा एक फॅड काइंड ऑफ नसला पाहिजे. फॅशनमध्ये फॅड ही कॉन्सेप्ट असते. सो फॅड इज वॉट अ शॉर्ट टाईम फॅशन, यू नो, दॅट्स नॉट फॅशन बट एक शॉर्ट टाईम क्रिएटिव्हिटी तुमची की आली आणि गेली. ओके, दॅट नॉट फॉलोड बाय द ऑल, किंवा ते मास प्रोडक्शनसाठी फॅड कॉन्सेप्ट चालतच नाही. सो फॅड डिझायनर बनू नका तुम्ही. यू शुड बी अ फॅशन डिझायनर. सो फॅशन डिझायनर इज वॉट कंटिन्युअस तुमचं जे डिझायनिंग आहे, क्रिएटिव्हिटी आहे ती एव्हरग्रीन असली पाहिजे. इट शुड बी कंटिन्युअस. म्हणजे तुम्ही डिझाईन केलेला जो ड्रेस आहे तो ऑल टाईम छान दिसला पाहिजे. मीन एनी इरा असू द्या, इरा जरी चेंज झाला, मीन 21st सेंचुरी आहे, तुम्ही 30th सेंचुरीमध्ये जरी गेलात जम्प करून, दॅन ऑल्सो तुमचा ड्रेस तो क्रिएटिव्ह वाटला पाहिजे, क्लासी वाटला पाहिजे. सो दॅट इज द सस्टेनेबिलिटी, की डिझायनरचं माइंड इतकं वास्ट असलं पाहिजे ना की माझं डिझाईन हे आउटस्टँडिंग फॉर एव्हर. फॉर एव्हर मीन ऑलवेज इट शुड बी अ फॅशनेबल. तसं तो टच असला पाहिजे तुमच्या क्रिएटिव्हिटीला. आणि शेवटचा प्रश्न मॅडम, ओके, आमच्या आयडीटी एज्युकेशन्स आणि आयडीटी एज्युकेशन्समध्ये शिकणाऱ्या फॅशन डिझाईनच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही तुमच्याकडून गोल्डन लाईन काय सांगणार? IDT इज गोल्डन लाईन हीच आहे की IDTच एक गोल्डन हब आहे. सो गोल्ड इंडस्ट्रीमध्ये तुम्ही आलेले आहेत. सो आय नो की या ठिकाणी तुमचं फ्युचर खूप ब्राईट आहे. इट्स अ करेक्ट प्लॅटफॉर्म. शेवाळे सरांना मी खूप फर्स्ट स्टेज त्यांची होती तेव्हापासून मी त्यांना ओळखते. सो करेक्ट पॉईंट त्यांनी कॅच केलेला आहे फॉर द स्टुडंट्स फ्युचर. मीन असं नाही की एक बिझनेस म्हणून ते इंडस्ट्रीकडे बघतात एज्युकेशनसाठी. सो सर तुमचा अप्रोच मला खूप आवडतो की ऑलवेज यू आर कनेक्ट विथ द स्टुडंट्स, की स्टुडंटचं फायद्याचं काय आहे हा विचार तुम्ही नेहमीच करतात आणि त्या अकॉर्डिंगली तुम्ही तुमचं टीचिंग जे आहे किंवा तुमचं एज्युकेशन आहे ते फ्रेम केलेलं आहे. सो दॅट द स्टुडंट्स जे आहेत तुमच्या अंडर जे लर्न होत आहेत किंवा करतायत किंवा स्टडी करतायत, सो डेफिनेटली मला वाटतं की त्यांना मोर दॅन इनफ नॉलेज जे आहे ते मिळतं आहे आणि ते त्यांचं फ्युचर खरंच ब्राईट आहे. मीन देर इज नो क्वेश्चन अबाउट द IDT. येस, थँक्यू व्हेरी मच मॅडम फॉर युअर स्पेशियस टाइम. थँक्यू.